नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तुषार ब्लॉग्समध्ये. कालचा तुम्ही शिर्डीचा पार्ट बघितला असेल, तो पहिला पार्ट होता आणि आजचा दुसरा आहे शिर्डीचा पार्ट 2. तर काल आम्ही बघितला असेल, दर्शन वगैरे घेतलं, फिरलं, शॉपिंग वगैरे केली, 2-3 मंदिरं पण केली दर्शन. आणि आता हा दुसरा पार्ट आहे. तर आता चाललो आहे सकाळी. आता तयारी बियारी झाली आहे, जायची पण तयारी झाली आहे. मम्मी पप्पा आधीपासूनच खाली गेलेत. आता आम्ही पण जातो, नाश्ता वगैरे करतो, त्याच्यानंतर बघू कुठे काय काय जायचं आहे वगैरे. तर चला, तुम्ही सोबत राहा असेच. चला, आता हॉटेलमध्ये आलो आम्ही लोक सकाळी. आता 10 वाजले असतील. तेव्हा का मिसळ घेतली आहे, पप्पांनी वडा उसळ घेतला आहे, त्याने पण मिसळ घेतली आहे. मम्मीचा नाश्ता करून झाला आहे. आता मी नाश्ता वगैरे करतो, त्याच्यानंतरच तुम्हाला दिसतो. चला. तीर्थमध्ये आलो आहे आणि आता इकडं सो आहे तीर्थयात्रा, द्वारकामाई, सबका मालिक आणि लंकादन, असे 3 तासाचा हे आहे. आता आम्ही बघा चाललो आहे, आम्ही सगळेजण बघायला. चला, आता थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो कसं काय आहे, कसं काय नाही. मला पण स्वतःला माहीत नाही, मी फर्स्ट टाईम आलो. आता हे लोक तिकीट वगैरे काढत आहेत. तिकीट वगैरे काढून आता आतमध्ये जाऊ. 3 तासाचा शो आहे, बघू आता कसं काय ते. चला. नेक्स्ट टाइम आली व्हॅलिडिटी तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट भेटेल. मोबाईल विसरचे. आता आतमध्ये एकदम मस्त आहे, फुल भारी. तिकीट घेतलं लागलं पाहिजे. तिकडं समोरच वेटेंजा रिसॉर्ट आहे, तिकडं पण जाऊ शकतो. आता सगळं दाखवा तुम्ही तिथून. आतमध्ये आलो आम्ही लोक. बघा एकदम मस्त भारी चांगलं बनवलं आहे. आतमध्ये दुकानं वगैरे
वगैरे सगळं आहे तिथं भारी आहे. पण सगळ्या लेडीज लोकांचंच दिसतंय. पोरांसाठी काय पोरांना काय ठेवलं नाही. अरे बघू आता 5 मिनिटांनी शो आहे. बघू आता 5 मिनिटांनी. तुम्ही दोघं तिथे बसा. लोग आते हैं और ये नदी किसी को नाराज नहीं करती। गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है। यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था। ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार। 4 धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर। हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है। इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के।
सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। आठ 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी दा खालसा वाहे गुरु जी दी फतेह, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक हैं। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं। संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। साई तीर्थ बघितला असेल, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पुढे चाललोय. द्वारकामाईमध्ये आलो आम्ही लोक. आता इकडं असं सगळं बसायला जागा, सीट वगैरे आणि इकडं शो आहे. आता चालू होईल थोड्या वेळामध्ये तेव्हा लागतं. जब भी यहाँ कोई सच्चे मन से आता है तो इसलिए उस दिवाली की रात उस लक्ष्मी बघितला असेल, आता एक शो झाला. खूप म्हणजे खूप द्वारकामाई दाखवली. जास्त शूट घेता येता आलं नाही, पण एवढं भारी होतं ना, खूप म्हणजे खूप एकदम चांगलं वाटलं, एकदम मस्त वाटलं. आता 12:30चा शो आहे, अर्धा तास आहे अजून. आता जरा फिरतो वगैरे सगळीकडे. मम्मी शॉपिंग वगैरे करते, मी जरा फिरतोय. बघा किती भारी बनवलं आहे सगळं. तिकडून गेलेलो आतमध्ये आणि इकडून आता बाहेर आलो आहे. सगळं बघून आता 12:30चा शो आहे. आता शॉपिंग वगैरे करतो, सगळं बघतो काय 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 नाही चांगलं. त्यानंतर तुम्हाला भेटतो आता पुढच्या शोला. चला. हां आई ग माझ्यावर आता ती तो टाइमपास करतो. आता अजून टाइम आहे, 12:30चा शो आहे, अर्धा तास. कसं वाटलं? पेप्सी नाही, द्वारकामाई कशी वाटली आतमध्ये?
तुमचं काय बोलणं त्यावर? लय भारी होतं. एकदम भारी चांगलं बनवलंय पैसे वसूल. आता आम्ही लोक सबका मालिक एक 16 चाललो. आता आतमध्ये काय कसं आहे बघूया. व्हिडिओ काढायला भेटली तर काढतो मग दाखवतो. हिडलला हाच एवढं पण मागं नका बसू. चला पुढे. तुम्ही बघितला असेल मस्त मूवी झाला. 1-1.5 तासापर्यंत होता. तिकडं शूट घ्यायला आतमध्ये मध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती. थोडेसे शॉट घेतले आणि आता बघते साईबाबांची पालखी येते. आता ते दर्शन वगैरे. लास्ट शो आहे लंका दहनचा. त्याच्यानंतर बाहेर जाणार. आता सगळे 3 शो बघून झाले. आता शेवटचं आहे लीजमध्ये आपलं. तुम्हाला सायंकाळी चालू आला. लंका दहन बघायला चालू. चालते परत. हां बंद करणार हो. इथल्या इथं चालू ठेवलं. मूवी दाखवणार आहे. 5D आहे. सीट वगैरे असं पकडायला ठेवलं आहे. हार्ट पेशंट वगैरे बसू नाही शकत. हार्ट पेशंट आता हार्ट पेशंट डायरेक्ट इकडं चालू होणार. हे सगळं सीट वगैरे सगळ्या सीट हलणार. इकडे व्हिडिओ शूटिंग अलाव नाही म्हणून काढू नाही शकत. बघू ट्राय करू ते काढायचं. शो के दौरान अगर आपके बच्चे डरते हैं तुम्हारे साथ है. आज्ञा दीजिए. जय श्री राम. तुम्ही आता बघितलं असेल खूप भारी झालं. त्याचे पण जास्त शूट नाही. थोडंसं शूट घ्यायला तिकडं परमिशन नव्हती पण एवढं भारी होतं शूट म्हणजे खूप. आता इकडं बाहेर चाललो आहे. त्या लोकांना हे देतो आहे रिव्ह्यू देतो आहे.
आता बघितला असेल, खूप भारी झालं. चारी शो झाले त्या लोकांनी इकडे दिलेलं. पहिलं तीर्थयात्रा दाखवली, तीर्थयात्रा बघितली असेल तुम्ही. मग त्यानंतर द्वारकामाईमध्ये पण जास्त शूट घेता आलं नाही. आणि त्यानंतर सबका मालिक एक मूवी होता 1-1.5 तासाचा. आणि मग 5Dमध्ये लंकादहन तर एवढं भारी होतं ना, पूर्ण पैसे वसूल झाले. भारी होतं, लय भारी होतं. एवढं मस्त एकदम. तुम्ही जर शिर्डीला याल दर्शन करायला तर नक्की एकदा इकडे या. साईतीर्थ. खूप भारी साईतीर्थ. लंका दहनमध्ये पूर्ण पैसे होते. आणि इकडे आले तर तुम्ही समोर वेट एन्जॉय मध्ये पण जाऊ शकता. समोरच वॉटर पार्क. चला आता बाहेर जातो, भूक लागली, जरा जेवतो वगैरे, नाश्ता बिस्टा करतो. आणि त्यानंतर पण एकदम फुल रिअलिस्टिक होतं, एकदम झाड बीड पडलं की झाडबीड त्या सीटा बिटा एकदम असं हालतं, असं वाटतं की खरंच आहे. एकदम सीटा पूर्ण जोरात हालत होत्या. लय भारी होतं. लंकादहन खूप आवडलं. तर आता आम्ही प्रसादालयामध्ये आलोय. स्पेशल सिटिंग घेतली, वरती आलोय बघा, बघू शकतो. वरती आता स्पेशल सिटिंगमध्ये आलोय बसायला. आता इकडे ट्राय करतोय कसं काय आहे वगैरे, तुम्हाला पण दाखवतो. चला. इकडं वरती स्पेशल सिटिंग आहे. इकडे म्हणजे पे करायला लागतात पैसे, 50-50 रुपये वगैरे असं. चला आता इकडं बसूया, ट्राय करूया. इकडे जेवण आलं आता. चला आता खाऊन वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. भूक लागलेलं आहे, खूप लागली, खूप म्हणजे खूप भूक लागली. आता जेवतो वगैरे. आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता डायरेक्ट आमच्या रूमवरती झालो आहे. आता रूमवरती जातो वगैरे आणि जरा आराम करतो. लय दमलो आहे. आजचा दिवस तिकडेच होता. आता संध्याकाळी घरी जायला निघणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळानेच भेटतो आता. तर आता झोपून वगैरे आराम करून निघालो आम्ही लोक. बघा, येताना 3 बॅग घेऊन आलेलो, जाताना आता 5 बॅग झालेत. एवढं सगळं सामान, शॉपिंग वगैरे काय केलं आहे. मस्त फिरलो आजचा दिवस. तुम्ही बघितला असेल साईतीर्थ थीम पार्क. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर शिर्डीला आलात तर नक्की तिकडे व्हिजिट करा, खूप भारी आहे. चला आता ब्लॉग पण एंड करायची वेळ झाली आहे. आता लय दमलो आहे. आता डायरेक्ट इकडंच ब्लॉग एंड करतो आहे. आता बसमध्ये जाऊन डायरेक्ट झोपून घेणार आहे. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, टाटा, बाय.